यवतमाळ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप सामना होणार का असा प्रश्न उपस्थित झाला। कारण या मतदारसंघात शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। मात्र त्यांच्या विरोधात भाजपच्या नितीन भुतळा यांनी बंडखोरी केली, त्यामुळे महायुतीतच सुप्त संघर्ष निर्माण झाला। त्यातच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप लढतीला अधिक बळ मिळतंय। आपण यवतमाळमध्ये नेमकं काय घडतंय आपण जाणून घेऊयात। निलेश फाळके आपल्या सोबत आहे। निलेश, यवतमाळमध्ये काँग्रेसच्या उमेदवारानं अधिकृतपणे माघार घेतलेली होती, मात्र हे सगळं पाहता एकीकडे भाजप आणि शिवसेना यांच्यातला कुठेतरी तो सुप्त संघर्ष आहे, तो या लढतीत पाहायला मिळेल। निश्चितच दीपक, जर पाहिलं तर आजच्या यवतमाळ विधान परिषदेसाठी जर पाहिलं तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस हा जो आहे तो आता आहे त्या निवडणुकीसाठी। महाविकास आघाडीकडनं जो उमेदवार जो आहे तो दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। भाजपचेच महायुतीमध्ये बंडखोर उमेदवार जो आहे नितीन भुतळा यांनी सुद्धा अद्यापर्यंत आपला अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका कुठेतरी तो पाहायला मिळण्यात येत आहे। तर गेले 2 दिवस ते मुंबईत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सुद्धा त्यांचं बोलणं झालं आहे, मात्र अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती भाजप आता इथे कुठेतरी घेत असताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीकडे उमेदवार करण्याची नामुष्की किंवा वेळ आलेली आहे। आणि तशा पद्धतीने जर पाहिलं तर आज माणिकराव ठाकरे यांच्या घरी सुद्धा सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आता सध्या सुरू आहे। त्या ठिकाणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, यात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। पण एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीवरती आता तर यावेळी भरपूर उमेदवार करण्याची आलेली आहे आणि भाजपची बंडखोर उमेदवारी करण्याचा समन्वय आहे। त्यामुळे एकंदरीतच महायुतीतला हा सुप्त संघर्ष यवतमाळमध्ये काय नेमकं पुढे घडवतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।